नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा जे BCS-CETचे जे मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि काही MCQ आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये टोटल आपण 30 MCQ कव्हर करू आणि 20 MCQ तुमच्या प्रॅक्टिससाठी. ओके, या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि अजून एक की आजचा आपला 4था लेक्चर. या आधीच्या जर तुम्ही 3 लेक्चर बघितले नसेल तर नक्की बघा. ओके, आपण या सिरीजमध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आहेत आणि त्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे आपण या व्हिडिओमध्ये बघत आहेत. ओके, चला मग जास्त वेळ न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. ओके, तुमच्या एक लाईकने मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकअप डिव्हाइस आणि काही मेमरी आणि सॉफ्टवेअरबद्दल क्वेश्चन बघूया. आणि हे पूर्ण क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन बेसवर क्वेश्चन आहे आणि काही यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ओके, चला बघूया मग आता क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, बॅकअप डिव्हाइस इज युज्ड फॉर. सोपीच आहे. बॅकअप डिव्हाइस म्हणजे स्टोरिंग द कॉपी ऑफ डेटा. सोपी आन्सर आहे. प्रोसेससाठी आपण यूज करतो का बॅकअप डिव्हाइस? दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर इनपुटसाठी पण आपण यूज करत नाही. त्यानंतर ते आउटपुट, दॅट इज अ रॉंग आन्सर आहे. फक्त ओनली उरला बी, स्टोरिंग कॉपी डेटा. ओके, बी इज द राईट आन्सर. ओके, आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन पण ॲड केली आहे. ओके, म्हणजे एक्सप्लेनेशन जर दिलं तुम्हाला इझिली त्याची डेफिनेशन कळून जाईल आणि त्यामध्ये जशी थोडी मला माहिती पण मिळून जाईल. ओके, बॅकअप डिव्हाइस स्टोअर द डुप्लिकेट डेटा फॉर सेफली. ओके, बॅकअप डिव्हाइस काय करतो? डुप्लिकेट डेटा स्टोअर करतो, तो पण सेफमध्ये. ओके, त्यानंतर ते सेकंड आहे एक्झाम्पल ऑफ बॅकअप डिव्हाइस. आपल्याला बॅकअप डिव्हाइसची एक्झाम्पल सांगायची आहे. ओके, फर्स्ट ते मॉनिटर आपला आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर प्रिंटर पण नॉट. त्यानंतर कीबोर्ड हा आपला इनपुट डिव्हाइस आहे. ओनली उरला आपला एक्सटर्नल हार्ड डिस्क. ओके, एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे. कशाचा टाईप आहे? आपल्या बॅकअप डिव्हाइसचा. ओके, एक्सटर्नल हार्ड डिस्क इज अ कॉमनली युज्ड फॉर द बॅकअप डिव्हाइस. ओके, आणि बॅकअप डिव्हाइस कशाला म्हणतात? बॅकअप डिव्हाइस स्टोअर द डुप्लिकेट डेटा फॉर द सेफ, म्हणजे सेफली स्टोअर करतो. कोण? बॅकअप डिव्हाइस. कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करतो? डुप्लिकेट टाईपचा. ओके, त्यानंतर ते तिसरा क्वेश्चन आहे, क्लाउड बॅकअप मीन्स ऑनलाईन स्टोरेज. तुम्ही ऐकलं सर, क्लाउड स्टोरेज, गुगल क्लाउड. ती कशी स्टोअर करतात? ते ऑनलाईन स्टोअर करतात. ओके, म्हणजे इंटरनेटमध्ये. ओके, इंटरनेटवर. त्यानंतर डाटा स्टोअर इन इंटरनेट सर्व्हर्स. आता बघितलं आपण. ओके, जे इंटरनेट सर्व्हर्सवर डाटा स्टोअर होतो त्याला म्हणतात क्लाउड्स. ओके, क्लाउड स्टोरेज म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन आहे, विच इज अ रिमूव्हेबल बॅकअप डिव्हाइस. सोपे आन्सर आहे याचं बी, CD आणि DVD. ओके, CD कॅन बी रिमूव्ड अँड यूज इट फॉर द बॅकअप डिव्हाइस. त्यानंतर इथे पाचवा क्वेश्चन आहे, इन्क्रिमेंटल बॅकअप स्टोअर. ओके, इन्क्रिमेंटल बॅकअप स्टोअर ओनली चेंजेड डाटा. ओके, ओनली चेंजेड डाटा. सेव्ह ओनली मॉडिफाईड फाईल्स. म्हणजे जेवढा पण आपण इन्क्रिमेंटल बॅकअप काय स्टोअर करते? आता जर आपण एखादी फाईल मॉडिफाय केली असेल किंवा अपडेट म्हणा, ते स्टोअर करते कोण? इन्क्रिमेंटल डिव्हाइस. ओके, ओनली चेंजेड डाटा. सेव्ह ओनली मॉडिफाय फाईल्स. त्यानंतर ते 6वा क्वेश्चन आहे आपला, फुल बॅकअप मीन्स इंटायर डेटा. ओके, फुल बॅकअप मीन्स इंटायर डेटा. कॉपी कंप्लीट डाटा, म्हणजे पूर्ण पण जेवढी फाईल असेल तेवढी फाईल तो कॉपी करतो. कोण? फुल बॅकअप मीन्स. त्यानंतर ते 7वा क्वेश्चन आहे, डिफरेन्शियल बॅकअप स्टोअर. डिफरेन्शियल बॅकअप स्टोअर ओनली न्यू डेटा सिन्स लास्ट फुल बॅकअप्स. ओके, ओनली न्यू डेटा सिन्स लास्ट फुल बॅकअप्स. ओके, एक्सप्लेनेशन आहे त्याचं की स्टोअर द चेंज सिन्स लास्ट फुल बॅकअप्स. हे सोपी आन्सर आहे यामध्ये. त्यानंतर ते 8वा क्वेश्चन आहे, पेनड्राईव्ह इज. आता बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये, पेनड्राईव्ह इज अ सेकंडरी मेमरी आहे. ओके, सेकंडरी स्टोरेजमध्ये येते. त्यानंतर ते रेड इज युज्ड फॉर द बॅकअप आणि डेटा रेडिडन्सी. डेटा रेडिडन्सी मीन्स डुप्लिकेट डेटा. ओके, इम्प्रूव्ह डेटा रिलेबिलिटी. त्यानंतर इथे 10वा क्वेश्चन आहे, टॅप स्टोरेज इज अ बॅकअपचा आहे, बॅकअप डिव्हाइसचा आहे टाईप. टॅप स्टोरेज इज युज्ड फॉर द बॅकअप. ओके,
त्यानंतर इथे 11वा क्वेश्चन आहे रॅम इज अ हॉलिटाईल. ओके, रॅम इज अ हॉलिटाईल. नॉन हॉलिटाईलमध्ये कोण येतं? रॉम येतो. रॉम नॉन हॉलिटाईलमध्ये येतो. रॅम येतो हॉलिटाईलमध्ये. हॉलिटाईल मीन्स जेव्हा पण पॉवर ऑफ होतो तेव्हा डाटा डिलीट होतो, दॅट कॉल इट रॅम. जेव्हा पॉवर ऑफ होतो डाटा परमनंट स्टोर राहतो, दॅट कॉल इट रोम. रोम मीन्स रीड ऑनली मेमरी आणि रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी. ओके, त्यानंतर आहे 12वा रोम आता बघितला आपण परमनंट स्टोरेज करते, स्टोअर द परमनंट इंस्ट्रक्शन्स. त्यानंतर ते 13वा क्वेश्चन आहे कॅच मेमरी इज फास्ट आहे. ओके, वाय? बिकॉज ते CPUच्या जवळ असते, दॅट वाय ते खूप फास्ट असते, फक्त कॉस्टली आहे. त्यानंतर इथे 14वा क्वेश्चन आहे प्रायमरी मेमरी काय इन्क्लूड करते? फर्स्ट आहे रॅम आणि रोम. ओके, दॅट इज राईट आन्सर. हार्ड डिस्क पण सेकंडरी मेमरीमध्ये येते आणि CD पण सेकंडरी मेमरीमध्ये येते आणि पेनड्राईव्ह पण सेकंडरी मेमरीमध्ये येते. ओके, ऑनली येते प्रायमरी मेमरीमध्ये रॅम आणि रोम. ओके, मागचा लेक्चर जर बघितला नसेल ना तुम्ही नक्की बघा, त्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण डेपमध्ये कव्हर केला आहे. त्यानंतर इथे 15वा क्वेश्चन आहे सेकंडरी मेमरी इज अ परमनंट स्टोरेज. ओके, स्टोर डेटा परमनंटली. त्यानंतर इथे 16वा क्वेश्चन आहे विच इज अ फास्टेस्ट मेमरी. आता बघितलं आपण कॅच. ओके, कॅच इज अ फास्टेस्ट बिकॉज CPUच्या जवळ असल्यामुळे ते खूप फास्ट आहे. त्यानंतर इथे 17वा क्वेश्चन आहे रजिस्टर इज अ इनसाइड द CPU. ओके, CPUच्या अंदर राहतो. CPU इनसाइड द CPUच्या अंदर रजिस्टर राहतो आणि कॅच एक. ओके, त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन आहे मेमरी युनिट KB मीन्स. ओके, हा पण महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. मेमरी युनिट KB मीन्स. ओके, बी इज राईट आन्सर. 1024 बाईट्स, दॅट कॉल इट मेमरी युनिट KB मीन्स. ओके, त्यानंतर इथे 1 MB इक्वल टू, सोपे आन्सर आहे 1 MB इक्वल टू 1024 KB मीन्स 1 MB. इकडे बघा, इथं म्हटलं आपल्याला KB इक्वल टू 1024 बाईट म्हणजे 1 KB. ओके, त्यानंतर 1024 KB मीन्स 1 MB. ओके, स्टँडर्ड कन्व्हर्सेशन आहे. त्यानंतर इथे 20वा क्वेश्चन आहे आपल्या फुलफॉर्म सांगायचा याचा, सोपे आहे. फुलफॉर्म यायचा इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामिंग रोम. ओके, ते काय करतो की जे डेटा आहे कॅन बी इरेजेड इलेक्ट्रिकली, म्हणजे तो इलेक्ट्रिकली इरेज करतो. कोण? इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामल रॉम. ओके, रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. त्यानंतर इथे 21वा क्वेश्चन आहे सॉफ्टवेअर इज अ प्रोग्राम आणि इंस्ट्रक्शन्स. सॉफ्टवेअर काय आहे? प्रोग्राम आहे आणि इंस्ट्रक्शन्स. ओके, सॉफ्टवेअर कंट्रोल हार्डवेअर. सॉफ्टवेअर काय करतो? हार्डवेअरला कंट्रोल करतो. त्यानंतर इथे 22वा क्वेश्चन आहे सिस्टीम सॉफ्टवेअर इज इन्क्लूड. ओके, सिस्टीम सॉफ्टवेअर विचारलं आपल्याला. फर्स्ट इथे ऑपरेटिंग सिस्टीम, MS वर्ड, त्यानंतर इथे ऑपरेटिंग सिस्टीम, त्यानंतर इथे ब्राउझर आणि त्यानंतर गेम. ओके, सिस्टीम सॉफ्टवेअर इन्क्लूड ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मीन्स आपण ते यूज करू शकतो, दॅट कॉल इट ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण जे यूज करू शकत नाही दॅट कॉल इट सिस्टीम सॉफ्टवेअर. आपण ऑपरेटिंग सिस्टीम यूज करू शकत नाही, दॅट कॉल सिस्टीम सॉफ्टवेअर. MS वर्ड आपण यूज करू शकतो बरोबर आपल्या डॉक्युमेंटेशनसाठी. ओके, त्यानंतर आता अजून तोच क्वेश्चन आला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज MS Excel आपण यूज करू शकतो, युजेड बाय युजर. ओके, त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन आहे ऑपरेटिंग सिस्टीम इज अ एक्झाम्पल. ऑपरेटिंग सिस्टीम कोणाचं एक्झाम्पल आहे? फर्स्ट ते विंडो, त्यानंतर वर्ड, त्यानंतर एक्सेल आणि पेंट. ओके, आपण तिन्ही पण यूज करू शकतो. पेंट पण यूज करू शकतो आपण, एक्सेल पण यूज करू शकतो आणि पेंट पण. ओके, ऑनली आपण विंडोज यूज करू शकत नाही. ओके, यूज म्हणजे कसं म्हणता मी की आपण त्याला एखादी ॲप्लिकेशन तुम्ही समजू शकता की एखादा सॉफ्टवेअर आहे, ॲप आहे, दॅट कॉल इट ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सोप्या भाषेत समजून घे, एखादी ॲप म्हणजेच ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. OS कंट्रोल कॉम्प्युटर, ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण कॉम्प्युटरला कंट्रोल करतो. त्यानंतर हा क्वेश्चन पण मग खूप इझी आहे. 25वा क्वेश्चन आहे युटिलिटी सॉफ्टवेअर इज युजेड फॉर मेंटेनन्ससाठी. ओके,
त्यानंतर इथे 26वा क्वेश्चन आहे अँटीव्हायरस. अँटीव्हायरस काय आहे? अँटीव्हायरस इज अ युटिलिटी सॉफ्टवेअर आहे. काय करतो तो? प्रोटेक्ट करतो सिस्टीमला. कोण? युटिलिटी सॉफ्टवेअर. मग कशापासून? अँटीव्हायरसपासून. हे लक्षात ठेवा. युटिलिटी सॉफ्टवेअर काय आहे? प्रोटेक्ट सिस्टीम काय करतो? अँटीव्हायरसपासून वाचवायचा प्रयत्न करतो. ओके. त्यानंतर इथे 27वा क्वेश्चन आहे कंपायलर इज अ सॉफ्टवेअर. ओके. कंपायलर म्हणजे काय होतं की आपण जर सी मध्ये कोड लिहिला तो कन्वर्ट करायचं काम कोण करतो? कंपायलर. ओके. कंपायलर करतो. सी जो आपण कोडिंग करतो ॲक्च्युअल त्या कोडला तो कन्वर्ट करायचं काम कोण करतो? कंपायलर कन्वर्ट टू हाय लेवल लँग्वेज टू द मशीन लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज म्हणजेच C++, जावा, दॅट कॉल इट हाय लेवल लँग्वेज. ओके. त्यानंतर इथे 28वा क्वेश्चन आहे इंटरप्रिटर. ओके. इंटरप्रिटर मीन्स ट्रान्सलेट इंटायर प्रोग्राम्स अँड बी आहे लाईन बाय लाईन ट्रान्सलेशन. म्हणजेच काय होतं? इंटरप्रिटर मीन्स तो काय करतो? लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करतो. म्हणजे सोप्या समजून घ्या की फर्स्ट इंटरप्रिटरला एक्झिक्यूट करेल, त्यानंतर ट्रान्सलेटला एक्झिक्यूट करेल, त्यानंतर बी लाईन बाय लाईन ट्रान्सलेशन करेल, त्यानंतर हार्डवेअर करेल, दॅट कॉल इट इंटरप्रिटर. त्याचा तुम्ही कंपायलरचा विचार केला तर कंपायलर काय करतो? आता हे चारही ऑप्शन आहे याला डायरेक्ट एक्झिक्यूट करायचं काम कोण करतो? कंपायलर. ओके. म्हणजे पूर्ण कोड तो ट्रान्सलेट करायचं काम कोण करतो? कंपायलर. आणि इंटरप्रिटर काय करतो? एक लाईनला इंटरप्रिट करायचं काम करतो. दॅट कॉल इट इंटरप्रिटर एक्झिक्युटेड लाईन बाय लाईन. ओके. त्यानंतर इथे हार्डवेअर आहे इज अ सॉफ्टवेअर इन रॉम. ओके. खूप इझिली क्वेश्चन आहे यामध्ये. तुम्ही जर मागचे लेक्चर बघितलं असेल ना तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करत असाल. त्यानंतर इथे 30वा आपला लास्टचा क्वेश्चन आहे ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे आपण ते यूज करू शकतो. फर्स्ट आहे फ्री अँड विथ सोर्स कोड. ओके. सोपी आहे ना. ओपन सोर्स तुम्ही इथून लक्षात ठेवता ओपन सोर्स आणि एक सॉफ्टवेअर. ओके. फ्री विथ सोर्स कोड. ओके. युजर कॅन मॉडिफाय इट. ओके. एवढे मी टोटल आपण 30 MCQ बघितले. ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि काही 20 MCQ आहे. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. खूप इझी लेवलचेच आहे. ओके. व्हायरस काय करतो? मालवेअर आहे. ओके. खूप इझी लेवलचे क्वेश्चन यामध्ये ॲड केले आहे. आणि एक्झॅक्ट महाराष्ट्र BC CET असो किंवा कोणची CET असो, ज्या सिटीमध्ये कॉम्प्युटर सेक्शन असेल त्या सिटीमध्ये याच टाईपचे क्वेश्चन येतात. ओके. मी पूर्ण रिसर्च केल्यानंतर या क्वेश्चन क्रिएट केले आहे. ओके. याची डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही जर व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढं जे मटेरियल आहे तुमच्यासाठी शोधायला क्रिएट करायला खूप मेहनत लागते मित्रा. ओके. तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट लेक्चर करू कॉम्प्युटरचा. त्यानंतर आपण इंग्लिशकडे वळू. ओके. इंग्लिशचे आपण मोस्ट इम्पॉर्टंट ग्रामर आणि इडियम आणि फ्रेसेस. इडियम फ्रेसेसचे 2 आणि अजून आपलं आहे सिनॉम्स आणि एंटॉम्स. त्याच्यावर 2 क्वेश्चन म्हणजेच टोटल 4 क्वेश्चन येतात. ओके. CETमध्ये कधी येतात पण मोस्टली येतातच. ओके. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया मग. बाय.